सो आज आपण 14 चॅप्टर सुरू करूया, कंपाऊंड इंटरेस्ट. आता आपण इथे पाहिलं असेल की एक्झाम्पल दिलं इथे की एका माणसाने बँकेमधनं लोन घेतलं किंवा एखाद्या पतपेढीमधनं पतसंस्थेमधनं लोन घेतलं, तर त्याला काय असतं, एक फिक्स व्याज असतं की पर इयर किंवा पर मंथ त्याला व्याज असतं. आणि मग जेव्हा तो ते लोन फेडत असतो तर तेव्हा त्याला दर महिन्याला त्याचे हप्ते भरावे लागतात. आणि जो जास्त, सपोज त्याने 1000 रुपये घेतले लोन आणि त्याने जर 1100 रुपये भरले, तर जे 100 रुपये वरचे येतं त्याला काय म्हणतो आपण, इंटरेस्ट म्हणतो, की त्याने व्याज भरले तेवढं. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे इंटरेस्ट काढण्यासाठी. व्याज आहे तर त्या काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. इंटरेस्टला आय म्हणतात शॉर्टमध्ये, आणि त्याचा फॉर्म्युला आहे इंटरेस्ट आय इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. हा त्याचा फॉर्म्युला आहे इंटरेस्टचा, PNR डिवायडेड बाय 100. मग यातला आय काय आहे? आय म्हणजे इंटरेस्ट, पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट की जी त्याने लोन म्हणून घेतली होती, एन म्हणजे काय, नंबर ऑफ इयर्स की त्या वर्षासाठी त्याने लोन घेतलं होतं, आणि आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट. समजलंय? आता इंटरेस्टचे वेगवेगळे टाइप्स आहेत, तर त्यात आहे एक कंपाऊंड इंटरेस्ट. तर यात पाहूया कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. की बँक वेगवेगळा इंटरेस्ट लावते, तर त्यामध्ये आहे एक कंपाऊंड इंटरेस्ट. तर त्याचं एक एक्झाम्पल दिलंय की सज्जनराव नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्याने बँकेकडनं 10,000चं लोन घेतलं आणि त्याला इंटरेस्ट किती लावलाय, व्याज किती लावलंय, 10 पर ॲनम, की वर्षाला 10 असं व्याज लावले त्याला एका वर्षासाठी. तर त्यांनी काय विचारले की एका वर्षानंतर ते लोन फेडण्यासाठी सज्जनरावला किती पैसे भरावे लागतील बँकेमध्ये. मग त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा. आपल्याला दिलेला आहे प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली, कितीचं लोन घेतले त्याने, पी इज इक्वल टू 10,000चं. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10% आहे, आणि किती वर्षासाठी घेतलंय, एका वर्षासाठी. मग आपल्याकडे PNR तिन्ही पण आहे, मग इंटरेस्ट आपण काढू शकतो. मग कसं काढणार आपण ते, पी म्हणजे 10,000 रुपये, एन म्हणजे 10% आणि आर म्हणजे एका वर्षासाठी डिवायडेड बाय 100. मग 100नी 10,000चे 2 झिरो कॅन्सल झाले, म्हणजे 100 इंटू 10, ते किती झाले, 1000. तर हे व्याज झालं. म्हणजे त्याला 10,000 रुपये तर द्यावेच लागणार, पण त्याच्यावर किती रुपये द्यावे लागणार, 1,000 रुपये, कारण बँकेने त्याला लोन दिलं म्हणून. म्हणजे टोटल सज्जनरावला किती पैसे परत करावे लागतील बँकेला, 10,000 घेतलेले प्लस 1,000 त्याचं व्याज एका वर्षानंतर. समजलं हे? आता अजून एक दुसरं एक एक्झाम्पल दिले त्यांनी की स्टुडंट टीचरला विचारतात की सपोज त्या सज्जनरावने बँकेला पैसे परतच दिले नाहीत, त्यांच्याकडे पैसेच आले नाहीत आणि 11,000 रुपये बँकेला परत दिले नाहीत, तर काय करते बँक, मग बँक अजून त्याच्यावर व्याज लावते. तर त्या व्याजाला काय म्हणतात, कंपाऊंड इंटरेस्ट. की सज्जनरावने जर एका वर्षानंतर तेवढे 11,000 रुपये बँकेला परत दिले नाहीत, तर बँक त्यांना अजून 1 वर्षाची मुदत देते आणि अजून त्याच्यावर व्याज लावते. म्हणजे त्यांना 11,000 द्यावे लागणार नाहीत, अजून किती द्यावे लागतील, अजून 1-2 हजार रुपये जास्त द्यावे लागतील, जसे कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट होईल त्या फॉर्म्युल्यानुसार. समजलंय? तर त्याला म्हणतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट. मग तो कसा काढलाय ते खाली दिलाय त्यांनी, की जर दुसऱ्या वर्षी 11,000 आणि त्याच्यावर व्याज लागणार, आणि मग त्या प्रकारे
तो कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट होईल. मग त्यासाठी हा वेगवेगळे कॅल्क्युलेशन आहे पुढचं. आणि हे करायला मग एक फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. तो फॉर्म्युला काय आहे, इथे दिलाय तो फॉर्म्युला लास्टला, P इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस R डिवायडेड बाय 100 रेज टू n. तर हा फॉर्म्युला लिहून घे, दोन फॉर्म्युले. पहिला एक फॉर्म्युला कोणता आहे, PNR इंटू 100. सो राईट डाऊन इन युअर नोटबुक, I इज इक्वल टू P इंटू N इंटू R डिवायडेड बाय 100. लिहिला? नाही सर लिहितो. Finished? The next formula, compound interest is equal to P into 1 plus R divided by 100 raised to N. कुठला? कंपाऊंड इंटरेस्ट. Finish? तर आता याच्यावरती सॉल्ड एक्झाम्पल पाहूया कसं आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करतो. तर इथे विचारलं एक्झाम्पल मध्ये, कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करा. काय केलंय, 4,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेत 3 वर्षासाठी आणि त्याचा व्याज आहे 12.5%. पर कॅपिटा, PA म्हणजे काय, पर कॅपिटा पर ॲनम, म्हणजे ते टक्के किती आहेत त्या व्याजाचे. तर इथे आपल्याला 3 दिले, मग प्रिन्सिपल अमाऊंट दिली 4,000 रुपये PCPA पर कॅपिटा पर ॲनम, म्हणजे 100 रुपयासाठी 1 वर्षासाठी 12.5 रुपये ते व्याज लावतात असं. मग आपल्याला तिन्ही पण दिलेलं आहे. काय काय दिले, प्रिन्सिपल दिले 4,000 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट दिला 12.5% आणि एन दिला इयर्स 3 इयर्स. मग त्या कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये टाका त्या किमती. तर काय येत आहे, P इंटू 1 प्लस R डिवायडेड बाय 100 रेस टू N. मग त्या व्हॅल्यू टाकल्यात. अगोदर N ची व्हॅल्यू टाकली 3, R ची व्हॅल्यू टाकली आहे 12.5, नंतर P ची व्हॅल्यू टाकली आहे 4,000 आणि मग त्यानुसार कॅल्क्युलेट केलंय. मग इथे 1 आहे, 1 प्लस आपल्याला काय करायचंय 125 डिवायडेड बाय 1000. पण डायरेक्ट आपण ॲडिशन नाही करू शकत, मग त्यासाठी काय करायचं, 1 ला 1000 ने मल्टिप्लाय करायचे. मग इथे येईल 1000 प्लस 125, किती आलं 1125 डिवायडेड बाय 1000. मग त्याचा क्यूब तयार करायचा आहे, क्यूब किती येईल त्याचा, तर अगोदर त्याला डिवाइड होईल तो, की अगोदर आपण त्याला 5 ने डिवाइड करतो. मग 5 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल त्याची व्हॅल्यू, असं रिड्यूस होत तिथे काय येईल 9/8.
इथे सॉल्व्ह केलं त्यांनी 9/8 चा क्यूब. आणि ते क्यूब आपण जर कॅल्क्युलेट केलो 9चा क्यूब किती येईल, 9चा स्क्वेअर 81 इंटू 8. आणि सेम तसंच 8चा पण क्यूब काढायचा. 8चा क्यूब किती येईल, 8 इंटू 8 64. आणि अजून क्यूब काढायचा म्हणजे 64 इंटू 8. आणि ते जेव्हा आपण सॉल्व्ह करू तर तेव्हा ही अमाऊंट येईल 5695.31 रुपये. हे काय झालं, हा कंपाऊंड इंटरेस्ट झाला. म्हणजे 4000 रुपये जेव्हा आपण इन्व्हेस्ट केले तर त्याच्यावर एवढं व्याज लागलं कंपाऊंड इंटरेस्टने 3 वर्षांनी. मग इथे त्याचं कंपाऊंड इंटरेस्ट तयार होतो की आपण जे इन्व्हेस्ट केले होते 4000, पण आपल्याला व्याज किती मिळालं, 5695. मग ते मायनस केल्यानंतर इतके पैसे मिळाले आपल्याला. हे समजलं? हो. चला मग आता एक्झरसाइज सॉल्व्ह करूया. सो राईट डाऊन एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 14.1. तर त्यामध्ये त्यांनी विचारलंय कंपाऊंड इंटरेस्ट काढायला लावलाय. तर त्यामध्ये काय दिले, पहिल्याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट किती दिली, 2000 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट 5% आणि इयर्स 2. तर काढा मग कंपाऊंड इंटरेस्ट. कोणता फॉर्म्युला आहे, आवडताच फॉर्म्युला. हॅलो. हा, चार्ज आवाज तुझा कमी येतोय. लिहू का? चार्ट नाही लिहायची गरज, डायरेक्ट जे जे दिले ना ते लिहायचं. पहिल्याच्यामध्ये काय दिले, P इज इक्वल टू 2000, R इज इक्वल टू 5 आणि N इज इक्वल टू 2. हा, इंटरेस्ट पण काढायचं आहे ना, म्हणजे आय इज इक्वल टू क्वेश्चन. हो, अगोदर ए काढावं लागेल ना आपल्याला अमाऊंट ही. सर हम्म, पी इंटू PI 2000. पी इंटू 1
P into bracket 1 plus R आहे 5 divided by 100 raised to 2. Raised to 2. हे फाइंड आउट करायचंय ना आपल्याला. काय फॉर्म्युला त्याचा? P into bracket 1 plus R divided by 100 raised to n. त्यामध्ये आपल्याला दिलेलं ना तिन्ही पण, ते टाका त्यामध्ये. काय काय दिलंय? 2000 1 plus 5 divided by 100. करा सॉल्व मग हे. इकडे लक्ष दे, मी एक सॉल्व करून देतो. ओके. Yes, no. So pay attention. तर अगोदर काय करणार आपण, इथे 5 1 जा 5, नंतर 5 2 जा 10 आणि हा 0 इथे आला. म्हणजे काय आलं ते 2000 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 20 रेज टू 2. बरोबर. आता आपण काय करणार, आता इथे 1 आणि दोन्हीची ऍडिशन नाही करू शकत. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 20 ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2 into 1 20 प्लस 1 आणि या दोन्हींचा डिनॉमिनेटर 20 याचा स्क्वेअर. ओके, हे समजलंय का? हो. डिवायडेड बाय, हा तर आवाज कमी येतोय. एक मिनिट. आता नाही सर, माझा आवाज कमी येतोय. हो हो, आता हा ठीक आहे. सर एक मिनिट हा.
हॅलो. हॅलो. एकच मिनिट. हां. ओके. हॅलो. हां. तर आपण पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला अमाउंट फाइंड आउट करायची या फॉर्म्युल्याने. मग याच्यामध्ये आपण किमती टाकलेल्या आहेत 2000, R5 आणि N. मग आता पुढचं सॉल्व्ह करूया. पुढे कसं करणार आपण 2000 आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे 21 इंटू 21 आणि खाली काय तर आहे एक मिनिट मी लिहून घेते. 20 इंटू 20. तर मी लिहून घेते. हो. हॅलो. हां. झालं का? हो सर. हो सर. ओके. तर नेक्स्ट पार्ट आपल्याला काय करायचं पुढचं काढायचं ए. मग काय करणार आपण या 20 आणि इथे 21 जा 20 म्हणजे इथे किती राहील 100 राहील. हे 2 शून्य जाऊन. हे समजलं का की आपण काय केलं? 20 ने 2000 ला डिवाइड केलंय. मग 21 जा 20 आणि पुढचे 2 0 ॲज इट इज. हां. त्यानंतर परत आपण 20 ने 100 ला पण डिवाइड करू 21 जा 20 आणि 25 जा 100 म्हणजे इथे किती येईल 5 इंटू
21 into 21. मग करा ते. हो. 2205. 2205. 205. तर हे काय आली, टोटल अमाऊंट आली आपली. हे काय व्याज नाही आलं, की जेव्हा 2000 रुपये आपण बँकेकडून लोन घेऊ तेव्हा आपल्याला बँकेला 2 वर्षानंतर इतके पैसे रिटर्न द्यावे लागतात, 2205. मग आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस पी. मग किती आहे अमाऊंट? 2200. 2205. आणि प्रिन्सिपल किती आहे? 2000. 2000. मग किती आलं कंपाऊंड इंटरेस्ट? Perfect. 205. 205. हा आला आपला कंपाऊंड इंटरेस्ट. समजलं? हो. ओके. तर नेक्स्ट एक्झाम्पल तू सॉल्व कर. काय आहे त्याच्यामध्ये? 5000. P is equal to 5000. Then R is equal to 8 आणि N is equal to 3. मग टाका त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती. हो सर. P is equal to rupees 5000. हम्म. R is equal to 8. N is equal to 3. P is equal to सांग मग आता, मी 8 पण is लिहितो equal तुझ्या to बरोबर. कसं करता येईल सॉल्व पुढे? तर 1चं आणि 100ची डायरेक्ट 1ची आणि 8ची डायरेक्ट ॲडिशन नाही करता येणार, कारण इकडे डिवाइडेड बाय 100 आहे. त्याच्यामुळे काय करायचं, 100ने 1ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येईल, 100 प्लस 8 इज इक्वल टू 100, त्यांचा क्यूब आहे. ओके, हे समजलं का? नेक्स्ट. 1 minute, sir. The
आता काय करूया, आता 5,000 तसेच. डिवाइड करायचं. आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं क्यूब आहे, मग ते लिहूया 108 इंटू 108 इंटू 108. आणि इकडे किती येईल, 100 इंटू 100 इंटू 100, बरोबर. मग 5,000चे 2 झिरो गेले आणि 100चे 2 झिरो गेले, म्हणजे एक 100 कट झाला यातनं. हे समजलं का? हा. त्यानंतर 51 जा 50. इथून 2 कॅन्सल झाले, मग तिथे एकच cancel. 100 मधले 2 झिरो कॅन्सल झाले, तर 5000 मधले 2 झिरो कॅन्सल. 5000 मधले पण 2 झिरो गेले ना, 50 राहिले त्यामध्ये. समजले की नाही तुला अजून? हो. नंतर 51 जा 50 आणि हो 51 जा 50 आणि 52 जा 100, म्हणजे इथे 1 आला, इथे 2 आला. त्यानंतर अजून आता किती राहिले ते वरील लिहूया एकदा, म्हणजे आपल्याला कळेल काय काय राहिले ते. तर अमाऊंट मध्ये काय राहिले आता इथे, 5,000 तर गेले, वर किती राहिले, 108 इंटू 108 इंटू 108 डिवायडेड बाय 2 इंटू 100, बरोबर. एवढंच राहिले. आता 2 ने करूया, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 8 आला, 2 4 जा 8. हे समजलं. त्यानंतर 100 ने बघूया, 100 ने काय करूया, 2 ने करूया दोन्हीकडे पण. 2 5 जा 10 आणि हा 0. 2 ने याला केलं, वर पण 2 ने करूया, 2 5 जा 10 आणि 2 4 जा 54. अजून एकदा 2 ने करूया, इथे येईल 2 2 जा 4, 1 आला, 2 5 जा 10. इथे पण कमी करूया, 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8. मग काय राहिलं, 54 इंटू 54 इंटू 54 डिवायडेड बाय 25. करा आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं 54चं. 54चा क्यूब किती येतो आणि डिवायडेड बाय 25. किती आला,
हम्म 1,57,400. किती आणि त्याला 25 ने डिवाइड कर ना. किती येतोय? Okay. किती? तर त्याचा आन्सर येतोय 6298.56. किती आन्सर येतोय? 6298.56. पण आपल्याला अमाऊंट तर काढायचीच आहे, त्याच्याबरोबर कंपाऊंड इंटरेस्ट पण काढायचा. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय येतोय? 6298.56 मायनस जे आपण अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंट होती 5000. मग काय येतो कंपाऊंड इंटरेस्ट आपला? सांग बरं, कर बरं यांचं सबट्रॅक्शन. किती आली? 1298.56. ओके, समजले का हे? येस नो? सो सॉल्व नेक्स्ट थर्ड असाइनमेंट. थर्ड मध्ये काय दिले त्यांनी? प्रिन्सिपल P इज इक्वल टू 4000
रेट ऑफ इंटरेस्ट 7.5 आणि ड्युरेशन इज इक्वल टू 2. हॅलो हां, तर आपण आता तिसरं हॅलो एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तर तिसऱ्यामध्ये काय आहे, थर्ड एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. तर पी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4000. 1 प्लस आर ची व्हॅल्यू किती आहे 7.5 डिवायडेड बाय 100 रेज टू, ड्युरेशन किती आहे 2 आहे. मग परत सॉल्व्ह करायचंय. डायरेक्टली आपण यांची ऍडिशन नाही करू शकत, त्यासाठी 100 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं अगोदर. सर हो, हॅलो हा बोल ना. आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत? हॅलो आता येतोय का? हॅलो, तर काय करायचंय आपण 100 ने 1 ला मल्टिप्लाय करायचंय. मग काय येईल 100 प्लस 7.5 डिवायडेड बाय 100 त्याचा स्क्वेअर. मग काय येणार ते 4000 इन ब्रॅकेट 107.5 डिवायडेड बाय 100 याचा स्क्वेअर. मग तो स्क्वेअर काय येईल 4000 into 107.5 into 107.5 divided by 100 into 100. मग आता याला आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचंय की 100 चे 2 झिरो गेले, हॅलो 4000 चे 2 झिरो गेले, तर हे आपण हॅलो डिव्हिजन करतोय. हा बोल ना. सर अजूनही आवाज नाही येत आहे. मला तर तुझा क्लिअर आवाज येतोय. त्यानंतर 20 ने करूया. 20 टू जा 40 आणि 25 जा 100. मग आता जे राहिले त्याचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करूया. ओके, तर अजून पाहूया की 5 चं होतंय का आपल्याला. तर 5 1 जा 5, 5 2 जा 10, त्यानंतर 5 1 जा 5, 2 आला, 5 5 जा, आणि मग आता यांचे मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन काय येईल अमाऊंट इज इक्वल टू जे राहिले 2 इंटू 107.5 इंटू 21.5. मग करा यांचं मल्टिप्लिकेशन. सर हा, माझं नेट नाही आहे. 4622.5. तर यांचं मल्टिप्लिकेशन केलं आन्सर किती येतं 4622.5. पण आपल्याला काय काढायचंय अमाऊंट तर काढायची, पण कंपाऊंड इंटरेस्ट पण काढायचा आहे. मग तो काय येतो अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे 4622.5 मायनस अमाऊंट किती आहे आपली प्रिन्सिपल अमाऊंट 4000. मग आपला कंपाऊंड इंटरेस्ट किती येतो सर आवाज 600. ब्रेक होतोय.
ओके, हे समजली काय असाइनमेंट कसं सॉल्व्ह केलंय आपण ते थर्ड? हो. राईट डाऊन इन युअर नोटबुक. सर मी लिहून घेते. सर काय हा झालं का? नाही, ते मध्येच ब्लँक दिसतंय. आता नाही, काय ओपन केलं का तिकडे? केलं ना, क्लोज केलं ना. गेलं गेलं गेलं. लिहिलं का तू? लिहिते. ओके. फिनिश्ड? सर मी लिहून घेते ना. समजलं ना तुला? हो. ओके. द नेक्स्ट एक्झाम्पल. तीनच आहेत. हां, तर त्यातलं पहिलं संपलं आपलं ना. आता सेकंड करूया. एक समीर राव आहेत, त्यात त्यांनी लोन घेतलंय 12,500 रुपये. तर पीच्या व्हॅल्यू काय आली आपली? 12,500. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 12%. म्हणजे आर काय आहे? 12% आणि एन काय आहे? 3. मग त्याच्यावरून काय काढायचंय की जर कंपाऊंड इंटरेस्ट बँकेला द्यावा लागत असेल वर्षाला, तर 3 वर्षानंतर संपतरावला बँकेंना किती पैसे द्यावे लागतील टोटल? तर आपण सॉल्व्ह करूया परत एकदा. सांग आता मला तू, किती आहे पी ची व्हॅल्यू? पी ची व्हॅल्यू आहे 12,500. 1 प्लस आर ची व्हॅल्यू किती आहे सांग? आर ची व्हॅल्यू आहे 12. एन ची व्हॅल्यू किती आहे? एन ची व्हॅल्यू आहे 3 वर्ष. मग 12,500. 1 ला डिनॉमिनेटर 100 नाहीये, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली ऍडिशन नाही करू शकत. मग त्यासाठी अगोदर 100 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 100 प्लस 12 डिवायडेड बाय 100 त्याचा क्यूब. हो.
नेक्स्ट 12500 इन ब्रॅकेट 112 डिवायडेड बाय 100 त्याचा क्यूब. मग तो कसा लिहिता येईल क्यूब? 3 वेळा लिहायचे. 12500 इंटू ब्रॅकेट 112 इंटू 112 इंटू 112 डिवायडेड बाय 100 इंटू 100 इंटू 100. मग अगोदर कट करायचं. या 100चे 2 झिरो गेले आणि हे इकडचे 2 झिरो गेले. ओके. नंतर 5 ने करूया. 5 2 जा 10 आणि हा 0 असाच. इथे पण 5 2 जा 10 आणि 5 5 जा 25. अजून करूया. 21 जा 21 25 जा 25 आणि 25 4 जा 100. त्यानंतर आता परत 4 ने करूया. 4 1 जा 4 4 2 जा 8 राहिले 3. मग किती आलं? 32. 32 म्हणजे 4 8 जा 32. त्यानंतर अजून त्याला कमी करता येईल. 2 ने करूया किंवा परत 4 ने करूया. 4 5 जा 20 आणि 4 7 जा 28. मग किती राहिलेत बघा आता. ए इज इक्वल टू 112 गुणिले 112 गुणिले 7 डिवायडेड बाय 5. करा मग आता हे. हो. लिहिलं? हो. ओके. तर यामध्ये फक्त आपल्याला किती अमाऊंट द्यायची आहे ते तेवढंच विचारले. त्याच्यामुळं जे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट आहे तो लिहिण्याची गरज नाही आहे. आणि काढायला लावलं तरी कसं काढणार आपण? की 17,561.60 मायनस 12,500 तो येईल कंपाऊंड इंटरेस्ट. आणि याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट विचारलंय की बँकेला किती टोटल पैसे द्यावे लागतील. मग त्याच्यामुळं तो लिहिण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल तू सॉल्व्ह करायचंय. येईल करता? थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिले त्यांनी? की शलाका आहे, तिला एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि तिने 8,000 रुपयाचं लोन घेतलंय बँकेकडनं.
आणि बँकेने व्याज लावलाय हा 10.5%. आणि त्यांनी विचारले की 2 वर्षानंतर शलाकाला बँकेला किती पैसे द्यावे लागतील. मग परत तोच फॉर्म्युला आपला अमाऊंटचा करूया मग परत एकदा. थर्ड अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे शलाकाचं 8,000 रुपये 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10.5% आणि 2 वर्ष तिला लोन पाहिजे. मग परत सॉल्व करूया. 8,000 100 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी. इज इक्वल टू 8,000 into 110.5 divided by 100 यांचा स्क्वेअर. मग आता 8,000 इंटू 110.5 गुणिले 110.5 100 इंटू 100. इकडचे 2 झिरो गेले, हा 100 गेला, त्यानंतर हा एक 0 गेला, याचा एक 0 गेला, नंतर 2 4 जा 8 2 5 जा 10. नंतर आता 5 ने वर करूया. 5 1 जा 5 10 5 2 जा 10 परत 10 आला 10 10 पॉइंट 5 1 जा 5. मग करा. A इज इक्वल टू 22.1 हा करा मग त्यांची मल्टिप्लिकेशन आता. four six two 2.5 किती आली? नाही 1 7 हम्म 6 8 68.2. हे मागचं उत्तर पाहून नको सांगू. ती किती येते 9,768.2 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. पण आपल्याला काय काढायला लावलं त्यांनी? कंपाऊंड इंटरेस्ट काढायला लावलाय. मग कंपाऊंड इंटरेस्ट कसा येणार? A मायनस P. मग 9,768.2 मायनस 8,000 मग येईल तुझं 1,768.2. एवढा तिला कंपाऊंड इंटरेस्ट बँकेला द्यावा लागेल 8,000चं लोन 2 वर्ष घेण्यासाठी. समजलं का? होय. आता आवाज मोठा आला. तर आज आपण इथे स्टॉप करूया. तुला आता एक्झरसाइज आहे प्रॅक्टिस सेट 14.2 करता येईल सॉल्व? काय 14.2 हो.
मला जितके येतात तेवढे सेंड करून पाठव. हो चालेल. ओके, स्टॉप करूया आपण इथेच. हो.